तालुक्यातील राजकारण सध्या चांगलेच तापू लागले असून माणगावतर्फे वरडी पंचायत समिती गणात प्रचाराचा धुराळा उडताना दिसतोय। या गणातून शिवसेना शिंदे गट पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश विर्ले यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। नुकताच आसल ग्रामपंचायत हद्दीत त्यांचा जोरदार प्रचार दौरा पार पडला, ज्याला स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला। प्रचारादरम्यान महेश विर्ले यांनी आसल ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। यावेळी गावचा विकास हा जनतेची सेवा हा केंद्रबिंदू ठेवून विर्ले यांनी मतदारांशी संवाद साधला। या प्रचार रॅलीमध्ये शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती। भगवे झेंडे आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। स्थानिक कार्यकर्त्यांनी खराखरात जाऊन विर्ले यांच्या कार्याची माहिती पोहोचवली। माणगावतर्फे वरडी गडाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून जनतेने दिलेल्या प्रेमामुळे माझा विजय निश्चित आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून निधी आणून प्रलंबित कामे पूर्ण करेन असा विश्वास उमेदवार महेश विर्ले यांनी यावेळी व्यक्त केला। या झंझावाती प्रचारामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून माणगावतर्फे वरडी गणात महेश विर्ले यांचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की गेली 4-5 वर्ष आपण सर्व जनतेच्या घरोघरी जाऊन संपर्कात असलेलं, ती जनता आपल्याला कधीच विसरणार नाही। प्रत्येकाच्या शब्दात जो आत्मविश्वास आणि जो एक ठाम निश्चय दिसला, त्यापासून पूर्ण चित्र एकदम स्पष्ट दिसतंय की सर्वच्या सर्व जनता आपल्या सोबत आहे आणि सर्व जनताची जाणीव करणारी जनता आहे। सर्व जनतेला विकास काम हवंय। सर्व जनतेला नेता असा पाहिजे की तो आपल्या इथे चप्पल झिजवणार नेता पाहिजे। तर अशा सर्व गोष्टी त्यांच्याकडून ज्यावेळेस माझ्या बाबतीत ऐकायला भेटतात, त्यावेळेस सर्वांमध्ये एकच निश्चय निघतोय, एकच शब्द निघतोय की दादा तुमचा विजय, तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही तुमच्या शेवटपर्यंत सोबत आहे आणि तसाच मी त्यांच्यासोबत शेवटपर्यंत असणार आहे। आणि ह्या परिसरामध्ये ज्यावेळेस या आसल ग्रामपंचायत परिसरामध्ये ज्या वेळेस आलोय त्यावेळेस सर्व लोकांनी खूप प्रेम आणि त्यांना माझ्याविषयी असलेला आत्मविश्वास आणि माझ्यासोबत असणारे सर्व मंडळी या इथे आल्यानंतर, आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या काही रस्त्यांच्या समस्या असतील, काही पाण्याची समस्या असतील, इथे सत्तेवर नसताना सुद्धा, जसं मी आज इथे प्रचार करतोय भुतिवलीमध्ये, भुतिवलीच्या आपल्या ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की दादा आम्हाला निवडून आल्यानंतर आमच्या अंगणवाडीचं काम झालं पाहिजे। तर त्या अंगणवाडीच्या कामाकरता साधारणतः लाखभर निधी लागणार होता। मी बोललो निवडून याची वाट काय बघायची, आजच आपण करून टाकू। 3च दिवसात त्यांच्या अंगणवाडीचं काम करून त्यांचं काम आपण पूर्ण केलेलं आहे। या व्यतिरिक्त ज्या गोष्टी अद्यापपर्यंत या सर्व जनतेने माझ्या समोर ठेवल्यात, त्या सत्तेत नसताना ठेवल्यात, तर सर्वांना ठाम विश्वास आहे की जो व्यक्ती आपल्याला सत्तेत नसताना काम करतोय तो सत्तेत आल्यानंतर पक्काच काम करेल आणि आपल्याच्या जनसंपर्कात राहील। गेली 4-5 वर्ष इथे आल्यानंतर जो प्रेम भेटतोय, तो आपुलकीचा जो भाव आहे, ते बघून मला वारंवार इथे काम करायची इच्छा होते। आणि कोणताही व्यक्ती कुठेतरी एखाद्या व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही, कारण की मी कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर कोणतेही पक्ष, कोणतेही जातपात न बघता प्रत्येक घर आपला आहे, प्रत्येक व्यक्ती आपला आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा कुटुंब माझा कुटुंब आहे, अशा पद्धतीचं काम आपल्या या परिसरामध्ये माझं चालू आहे आणि यापुढेही चालू राहणार आहे। या प्रेस कॉन्फरन्स किंवा याच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुम्हाला सांगतोय की मी तुमच्यासोबत कालही होतो, आजही आणि भविष्यात पण राहील, याच्यात तिल मात्र संशय धरायचा नाही। आणि आपण एक विकासाचं विजन घेऊन चाललेलं नेतृत्व आहे। हे सर्व आपलं कोलारी ग्रामपंचायतचं जे केलेलं विकास काम आहे त्याच्यावरून सर्वांना स्पष्ट दिसत आहे। तरी पण इथे एकदा संधी दिल्यानंतर खूप जोमाने काम करायचंय, कारण की आमदार आपले आहेत, खासदार आपले आहेत आणि उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सुद्धा आपले आहेत। त्यामुळे काम करायला खूप स्कोप असणार आहे। प्रभावामध्ये जाऊन काम करायला जी संधी मिळणार आहे, त्या प्रभावाच्या सोबत सर्वच्या सर्व कामं निघणार आहेत। तरी मला ही सर्व जनता जो प्रेम आणि आत्मविश्वास देते, त्यावरून माझा निश्चित केलंय असं त्यांच्या तोंडातून येत आहे। पुढचा निर्णय काय असेल माहित नाही, पण आज जो निर्णय आहे तो माझ्या बाजूने। धन्यवाद। पहिली गोष्ट की घरचा माणूस म्हणून सर्व बघतायत, तर त्यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, दादा आल्यानंतर काम करणार आहे। आपल्याकडे जवळजवळ 200-250 कोटी रुपयाचं काम केलेली कोलारा ग्रामपंचायत आहे। सर्व रस्ते काँक्रिटीकरण केलेले, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट वगैरे सर्वच गोष्टी, ॲम्ब्युलन्स पासून कचऱ्यापासून सर्वच्या जेवढ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, तो एक विकासाचा मॉडेल बनलेला आहे। आणि सर्व लोक आज सोशल मीडियाशी एकदम कनेक्टेड आहेत। सर्वांना मी जाण्याच्या आधीच माझी कामं माहीत आहेत, त्यामुळे असा मला कुठे वेगळा प्रचार किंवा वेगळा काय सांगायची आवश्यकता भासली नाही। तरी सुद्धा ज्या भागामध्ये जातोय, जिथे कुठे पाण्याची समस्या असेल, जिथे कुठे गटाराची समस्या असेल, जिथे कुठे रस्त्याची समस्या असेल, काही ठिकाणी पोलची समस्या आहे, या अशा सर्व समस्या जाणून घेऊन आपण त्यांचा
सर्वच्या सर्व सर्वांगीण विकास करण्याचा आपण प्रयत्न करत आहे. जसं आपल्या परिसरामध्ये ज्या महिला भगिनी आहेत त्यासाठी मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र चालवलेलं आपण, तसं आपल्या इथल्या महिलांकरिता जे जे सामाजिक उपक्रम आपण राबवतोय ते सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण याच्या पुढे करणार आहेत. आणि ह्यामध्ये जरासे तिल मात्र संशय नाही, कारण की प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर चेहरे आज समजतात. देवाच्या कृपेने प्रत्येकाची आज माझी जवळजवळ 10वी राऊंड असेल, 10वी-12वी राऊंड असेल, प्रत्येकाच्या वैयक्तिक घरी गेल्यानंतर सर्वांचे चेहरे आनंदाने स्पष्ट संकेत देतात की दादा विजय तुमचा आहे, तुम्ही निश्चित राहा, आम्ही तुमच्या सोबत आहेत. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.